हॅलो गायज, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहे इडली, डोसा आणि चटणी. तर इडलीचं बॅटर तयार करून ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण आदल्या दिवशी आपण सकाळी तांदूळ भिजून ठेवले होते, तर ते आता छान भिजलेले आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे, कारण की ते थोडं थिक होईल, पातळ नको होईल म्हणून आपल्याला मापानुसार आपण घेतलेलं आहे. आणि ते आपण दळून घेतलेलं. तर हे बघा किती छान प्रकारे एवढं थिक होईल असं आपल्याला पीठ बनवायचे आहे, तोपर्यंत आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर हे बघा, त्याच्यानंतर आपण ही उडदाची डाळ टाकलेली होती दळून, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जेव्हा झालं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं, परत सोडा टाकलेला आणि सिट्रिक ॲसिड टाकलेलं, आणि ते आपण मिक्स करून घेतलेलं. ते सिट्रिक ॲसिड याच्यासाठी टाकतं की ते पीठ आंबलं पाहिजे, तर त्यामुळे आपण ते टाकलेलं होतं. मग आपण हे मिक्स करून घेतलेलं. तर हे बघा, छानपैकी पीठ रेडी आहे इडलीचं. तर आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे झाकून ब्लँकेट खाली. आणि आम्ही हे सगळं घरीच रेडी करतो, घरीच बनवतो. आणि एक कांदा घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मग हे बघा, आपण असं एकदम छोटा कांदा घेतलेला आहे आणि तो कापलेला आहे, आणि तो आपण आता टाकूया पातेल्यामध्ये. त्याच्यामुळे पीठ चांगलं आंबतं. आणि हे बघा, त्याला आपण खाली बसून दिलं पिठामध्ये. हे बघा, त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा पीठ आंबलेलं ना, तर तेव्हा इडली बनवायला ठेवायची होती ना, तर मग आपण तेल लावून घेतलं इडलीच्या साच्यांना. आणि हे असं बॅटर एकदम फुललेलं होतं, थोडंसं कमीच फुललेलं होतं, मनात बसेल असं नव्हतं फुललेलं. पण मग जेव्हा आम्ही इडल्या वगैरे केल्या ना, मग तेव्हा खूप छान झाल्या होत्या त्या. तर हे बघा, आपण ते टाकून घेतलेलं आहे साच्यामध्ये इडलीचं पीठ. एका याच्यामध्ये 4 होता, म्हणजेच असे 3 प्लेट आहे, तर त्याच्यामध्ये 16 इडली होतात ना. तर मग आम्ही याचे 2 कुकर वगैरे लावलेले होते. आता दुसरी प्लेटमध्ये दिलेले ते, त्याच्यावरून आपण झाकण लावलेलं 5 ते 10 मिनिटासाठी आपण त्याला स्टीम व्हायला ठेवून दिलेलं, वाफवलं म्हणजेच त्याला आपण. तर आपण हे वाफल्यानंतर ना हे काढून घेतलं वरचे झाकण. आता आपल्याला इडल्या एकदम व्यवस्थित झालेल्या होत्या. आणि हे बघा, आपण प्लेट खाली काढून घेतला त्याला कपड्याने. सेफ्टी महत्त्वाची ना, तर म्हणून कपड्याने काढलं. हे बघा, एकदम छान इडली अशी झालेली. पीठ बघून वाटत नव्हतं की एवढी फुलेल, पण मग एकदम स्पंजी झालेली होती. हे बघा, मधून पण पूर्ण शिजलेली होती. हे बघा, काहीच राहिलेलं नाही, म्हणजे पूर्ण स्टीम झालेली ती. त्याच्यानंतर आपण डोसा बनवलेला होता. तर डोशासाठी आधी आपण तेल टाकलं तव्यावर आणि हे बॅटर टाकलं आपण त्याच्यावर, आणि त्याला आपण असं शेप देऊन घेऊया गोल गोल. हे बघा, त्याला आपण शेप दिलेला आहे आता. आणि फुल फ्लेमवर गॅस चालू आहे खालून. तर हे खालून झालेलं आहे, आपण भाजले गेलेलं आहे व्यवस्थित. तर आपण याला पलटी मारून घेऊया. तर हे बघा, किती छान असं झालेलं आहे. हे पण एकदम स्पंजी झालेले होते. हे पण छान खायला लागत होते, एकदम बाहेरच्या सारखी चव येत होती. तर हे बघा, एवढ्या इडल्या 2च कुकर लावले होते, कारण की आम्ही घरात फक्त 2च जण इडली खातो, बाकीचे सगळे डोसा खातात ना, म्हणून. मग एवढ्या इडल्या आम्ही बनवल्या होत्या, एकदम छान असे झालेलं होते, पांढरं शुभ्र. मग आपण त्यांना ताटात वाढून घेतलेलं. चटणी बनवून ठेवली होती आपण खोबऱ्याची, त्याच्यानंतर इडली आणि डोसा. तर मग मी खाऊन बघितली, ती एकदम छान झालेली होती. मग मी रिव्ह्यू दिला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.